नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे 6वी भूगोलाचा 7वा चॅप्टर, तो म्हणजे खडक व खडकांचे प्रकार। आता खडक म्हणजे काय असतं मित्रांनो, तर एकदम साध्या याच्यात आपल्याला खडक म्हटल्यावर काय लक्षात येतं तर दगड। तुम्ही दगड हाच कन्सेप्ट तुमच्या डोक्यात ठेवा। आता जेव्हा आपण आपली जमीन पाहतो, आपल्या जमिनीवर आपल्याला काय दिसतं, झाडं झुडपं दिसतात। त्याच्या खाली काय, तर त्याच्या खाली असते आपली जमीन, त्या जमिनीवर असते माती, त्या मातीवर असतात छोटे छोटे दगड वगैरे। ज्यावेळेस आपण डोंगरावर ट्रेकिंगला वगैरे जातो तिथं मोठे मोठे दगड असतात, बरोबर। तो दगड नाहीये तर तो एक खडक। आता नॉर्मली जेव्हा आपण महाराष्ट्रामध्ये ट्रेकिंगला जातो त्यावेळेस आपल्याला तो जो दगड आहे हा कसा मोठा आणि काळा दिसतो, बरोबर। आता हा कोणता दगड आहे माहिती का, हा लावा रसापासून तयार झालेला दगड आहे। हो मित्रांनो, आपलं जे महाराष्ट्र राज्य आहे इथला जो खडक आहे म्हणजे इथले जे पण डोंगर वगैरे आहेत किंवा जमीन जर खोदली आपल्याला तर जो काळा खडक आपल्याला सापडतो, काळा एवढा मोठा दगड सापडतो, हा कशापासून निर्माण झालेला माहिती का, हा लावा रसापासून निर्माण झालेला आहे। याच्यासारखे अजून एक इंटरेस्टिंग फॅक्ट माहिती तुम्हाला, जो हिरा असतो ना, हिरा हिरा तुम्ही पाहिलेला असेल बघा, डायमंड ज्वेलर्सकडे वगैरे असतो किंवा आपण बऱ्याच मूवीज मध्ये वगैरे पाहतो। हा जो हिरा आहे ना, याचं जे आधीचं रूप आहे ते होतं कोळसा। कोळशापासून बनतो हिरा, हे माहित होतं तुम्हाला। आता हेच काय आहे या चॅप्टरमध्ये आपल्याला जाणून घ्यायचं आहे। सो आय वेलकम यू ऑल टू एम स्टडी चॅनल। आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या, आपल्या मित्रांबरोबर नक्की शेअर करा। याच्या आधीचे चॅप्टर पाहिले नसेल तर प्लीज पाहून घ्या। 6वी भूगोलाचा हा 7वा चॅप्टर आपला चालू आहे। पहिले 6 चॅप्टर आपल्या चॅनेलवर अवेलेबल आहेत। आता या चॅप्टरमध्ये टेन्शन घेण्यासारखं काहीच नाहीये। खडक आणि त्याचे 3 प्रकार, म्हणजे खडकांचे 3 प्रकार एवढंच आपल्याला लक्षात ठेवायचंय। जी आपली पृथ्वी असते ना, त्याचा जो वरचा पार्ट आहे म्हणजे जमीन ज्याच्यावर आपण राहतो, हा माती आणि खडक यांच्यापासून बनलेला पार्ट आहे, बरोबर। म्हणजे ज्याला काय म्हणतात शिलावरण, म्हणजे इथून खाली काही किलोमीटर पर्यंत हाच पार्ट आपल्याला सापडतो। म्हणजे आपण खोदकाम जरी केलं तरी आपल्याला हे सापडतं। आता ही माती झाली किंवा हे जे खडक झाली, दगड झाली, हे काय मित्रांनो, हे दुसरं तिसरं काही नसून हे फक्त खनिजे आहेत। वेगवेगळे खनिजे एकत्र आले आणि त्याच्यापासून काही ठिकाणी खडक बनले, काही ठिकाणी माती बनली। म्हणजेच खडक म्हणजे काय, तर खनिजांचं मिश्रण आहे। आता खडकांचे 3 प्रकार असतात, कोणते कोणते, तर पहिला आहे अग्निजन्य खडक किंवा ज्याला आपण म्हणतो अग्निज खडक किंवा मूळ खडक। हे प्रकार 4 वेळा वाचा म्हणजे तुमच्या लक्षात राहतील। एकदा याची कन्सेप्ट समजून घेतली ना तर तुमचे ते नाव सुद्धा ऑटोमॅटिक लक्षात राहून जातील। पहिला प्रकार आहे अग्निजन्य खडक, दुसरा आहे गाळाचे खडक किंवा स्तरित खडक, आणि तिसरा आहे रूपांतरित खडक। आता जो अग्निज खडक किंवा अग्निजन्य खडक किंवा मूळ खडक जो आहे ना, हा याच्या नावातच आहे बघा, मूळ खडक। म्हणजे हा कशापासून तयार झालेला नाही, म्हणजे हा दुसऱ्या खडकांपासून तयार झालेला नाही किंवा याच्यावर दुसरे थरावर थर साचून त्याच्यावर प्रेशर पडून असं तयार झालेला नाही। हा मूळतः जमिनीतूनच आलेला आहे। म्हणजेच काय, जमिनीवर बऱ्याच वेळा काय होतं, भूकंप वगैरे होतो, जमिनीच्या पोटातून म्हणा किंवा जमिनीवर भेगा पडतात आणि त्याच्यातून लावारस बाहेर पडतो। आता हा लावारस जेव्हा बाहेर पडतो त्यावेळेस एकदम गरम असतो, बरोबर। पण जसजसा टाइम पुढे जाईल तसं तो थंड होत जातो। थंड झाल्यावर तो एकदम आकुंचन पावतो आणि त्याचा दगड बनून जातो। यालाच काय म्हणतात, तर अग्निजन्य खडक असे म्हणतात। एवढं सोपं आहे। हेच पुस्तकाच्या भाषेत त्यांनी कसं दिलेलं आहे, ज्वालामुखीच्या उद्रेकादरम्यान भूपृष्ठाखाली शिलारस किंवा ज्याला मॅग्मा असे देखील म्हणतात आणि भूपृष्ठावर लावारस थंड होतो आणि त्याच्यामुळे त्यांचं काय होतं, तर घनीभवन। घनीभवन म्हणजे काय, तर त्याचं सॉलिडिफिकेशन होतं। म्हणजे ते जे लिक्विड आहे, गरम गरम लिक्विड, हे जसं जसं थंड होईल तसं तसं ते सॉलिड बनून जातं। यालाच काय म्हणतात, तर मूळ खडक किंवा अग्निजन्य किंवा अग्निज खडक असे म्हणतात। आता कॉमन सेन्सचा एक प्रश्न आहे, समजा लावारस बाहेर आला, त्या लावारसामध्ये 3-4 झाडं गाडले गेले, प्लस त्याच्यामध्ये काही प्राणी देखील गाडले गेले, समजा हत्ती, वाघ वगैरे। आता याच्यातलं काहीतरी राहील का शिल्लक, सांगा मला तुम्ही, जरा तुमचं स्वतःचं डोकं लावा। काय होईल याचं, सगळ्यांचं काय होऊन जाणार आहे, अक्षरशः राख होऊन जाणार आहे, बरोबर। कारण तो लावारस एवढा प्रचंड गरम असतो, त्याच्यामध्ये जर एखादं तुम्ही काहीही फेका ते वितळून जाणार। तुम्ही काहीही फेका त्याच्यात, ते वितळून जाणार आहे अक्षरशः, कारण हजारो डिग्री सेल्सिअस मध्ये त्याचं टेम्परेचर असतं। म्हणजे त्याच्यात तुम्ही लोखंड फेका, त्याच्यात तुम्ही अजून काही फेका, ते वितळून जाणार आहे। मग त्याच्या समोर वनस्पती, प्राणी, ह्या गोष्टी काय चीज आहे, बरोबर। त्याच्यामुळं काय, जे अग्निजन्य खडक असतात हे कशापासून बनलेले आहेत, लावारसापासून। म्हणजेच काय, याच्यामध्ये जीवाश्म आढळणार आहेत का मित्रांनो, नाही आढळणार। जीवाश्म म्हणजे काय, आपल्या पृथ्वीवरचे जे कीटक असतात किंवा प्राणी, वनस्पती, म्हणजे जे पण सजीव असतात, यांचे काही अवशेष हे त्या खडकात आपल्याला सापडतील का, नाही सापडणार। हेच तुम्ही नदीच्या किनारी जा
किंवा बऱ्याच वेळा समुद्राच्या किनारी वगैरे एखादा खडक फुटतो आणि त्याच्यातून आपल्याला काहीतरी कधी मेलेली गोम सापडती, कधी मेलेला एखादा किडा सापडतो, बरोबर. आपण कधी ग्राउंडवर खेळत असतो तिथं पण एखादा दगड आपल्याला असा सापडतो की दगड फुटतो आणि त्याच्यातून आपल्याला काहीतरी एखादा मेलेला छोटासा किडा वगैरे दिसतो. तर हे काय, हे जीवाश्म त्याच्यात होते. परंतु या मूळ खडकामध्ये किंवा या अग्निजन्य खडकामध्ये ते सापडणार आहेत का आपल्याला, तर अजिबात नाही सापडणार. याचाच अर्थ काय, अग्निजन्य खडकामध्ये जीवाश्म आढळत नाहीत. हे लक्षात असू द्या. जो आपला महाराष्ट्र आहे ना, हा अशाच अग्निजन्य खडकांनी बनलेला आहे. आणि या अग्निजन्य खडकामध्ये बेसाल्ट हा प्रमुख खडक आहे. हा पॉईंट लक्षात ठेवा. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जास्त प्रमाणात कोणता खडक आपल्याला सापडतो, तर बेसाल्ट हा खडक आपल्याला सापडतो. तसेच हे जे अग्निज खडक आहेत हे काय असणार आहे, कॉमन सेन्स, वजनाला कसे असणार आहेत, जड असणार आहेत. कारण हा सगळा भरीव आहे, बरोबर. त्याच्यामुळं हे वजनाला जड असतात. त्याच्यातलाच एक प्रकार आहे तो म्हणजे प्युमिस खडक. आता हा वजनाला हलका असतो. हा का हलका असतो, जे आपण मगाशी पाहिलं ना, लावारस बाहेर येतो, त्याचं घनीभवन होतं आणि त्याच्यातून खडक बनतो. आता त्या लावारसाचा जो फेस आहे त्या फेसापासून हा प्युमिस खडक बनतो. याला वरतून पोकळ छिद्र असतात. याच्यात पण जीवाश्म नाही सापडत, पण याला छिद्र असतात वरतून, पोकळ असतो हा, कारण हा फेसापासून बनलेला आहे. त्याच्यामुळे काय होतं, हा वजनाला हलका असतो, याची घनता कमी असते आणि हा खडक पाण्यावर तरंगतो. लक्षात ठेवा, पाण्यावर कोणता खडक तरंगतो, तर प्युमिस खडक तरंगतो पाण्यावर. आता महाराष्ट्रामधले गड किल्ले तुम्ही फिरलेले असाल, बरोबर. त्या किल्ल्यांवर गेल्यावर आपल्याला वरती सापडतं की वरती तलाव वगैरे बांधलेले. आता हे तलाव वरती कसे बांधले, किंवा तिथं म्हणजे ते तलाव जेव्हा बांधले तेव्हा तो बांधायला खडक कुठून आला, तर काय व्हायचं, नॉर्मल डोंगर असायचा, ठीक आहे. ज्यावेळेस इथं किल्ला त्यांना बांधायचा आहे त्यावेळेस ते काय करायचे, किल्ला बांधणारे लोक किल्ल्यावर जाऊन खोदकाम करायचे. त्या खोदकामातून जो दगड बाहेर पडायचा त्या दगडावरून त्या किल्ल्याची तटबंदी बनवली जायची, बरोबर. आणि तिथं खोदकाम केल्यावर तिथं खड्डा तयार झालाय. त्या खड्ड्यामध्ये पण साईडला बांधकाम करून त्याला तलाव बांधला जायचा आणि त्याच्यात पाणी साचवलं जायचं. कशाचं, तर पावसाचं पाणी त्यात साठवलं जात होतं, जे किल्ल्यावर उपयोगी पडायचं. याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे तो म्हणजे गाळाचा खडक किंवा स्तरित खडक. याच्या नावातच आहे काय आहे, गाळ. गाळ म्हणजे काय असतो, तर नदीतून वाहून आलेला जो पण वनस्पतींचा कचरा आहे, प्राण्यांचे अवशेष आहेत किंवा मातीची खालची दलदल आहे, ही सगळी ना एखाद्या साईडला कुठंतरी साचत जाती. म्हणजे समजा अशी इकडून नदी आली तर अशी ती चाललेली पुढे, तर आता काय झालंय बघा, इथून नदी आली तर काही गाळ इकडून आणला तो इथं स्टोअर झाला, बरोबर. नंतर नदी अशी इकडे वळाली, तो काही प्रमाणात गाळ इथं स्टोअर झाला, परत नदी अशी इकडे वळाली, पुढे गेली, पुढं कुठंतरी इकडे स्टोअर झाला असेल. असं नदीतून जो गाळ वाहून आलेला आहे हा त्या ठिकाणी स्टोअर होत जातो हळूहळू. नंतर नदीचा जिथं जिथं स्टोरेज होत जातं नदीचं त्या गाळाचं, तिथं तिथं म्हणजे ते हाईट वाढत जाते जमिनीची, बरोबर. आणि तिथून नदी परत टर्न घेत जाते. याच्यामुळं काय होतं, तर गाळाचे थरावर थर साचत जातात. किंवा जो मगाशी आपण अग्निज खडक पाहिला, याचे ना छोटे छोटे दगड असतात, बरोबर. बऱ्याच वेळा काय होतं, या दगडांचे आहेत ना म्हणजे काहीतरी रासायनिक क्रिया होऊन म्हणा किंवा पाणीसारखं त्याच्यावर पडून पडून पावसाने म्हणा किंवा कोणत्याही कारणाने त्याचे कधी कधी तुकडे होतात, बरोबर. त्या दगडाचा अपक्षय होतो. आता ह्या तुकड्यांचा हळूहळू पुढे जाऊन भुगा तयार होतो. आता हे सगळं नदीच्या खाली म्हणा किंवा एखाद्या कुठेतरी साचत जातं. आता समजा ते तुकडे अशी इथं साचत गेले, बरोबर. त्याच्यावरतून नदी गेली, नदीने गाळ आणला, त्याच्यावर असा पडला. आता वर्षानुवर्ष नदी तर गाळ आणत चाललेलीच आहे, तो गाळ तिथं साचतच चाललेला आहे, बरोबर. असा गाळ साचत जाऊन 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 त्याची हाईट वाढत जाती, पुढं नदी तिचा प्रवाह बदलती. आता हे इथं जे साचलेलं आहे खालच्या याच्यावर तर पूर्ण प्रेशर पडलं, बरोबर. मग जेव्हा बरीच वर्ष निघून जातात ना, या वरच्या प्रेशरमुळे काय होतं, खालचं सगळं आहे ना हे सॉलिडिफिकेशन होऊन जातं, बरोबर. इथं हे सगळं सॉलिड झालं, हा तयार झाला गाळाचा खडक. हा अग्निज खडकापेक्षा थोडासा मऊ असतो आणि हा वजनाला देखील अग्निज खडकापेक्षा कमी म्हणजे हलका असतो, कमी जड असतो. आता कॉमन सेन्सचा प्रश्न, नदीने गाळ आणलेला आहे, बरोबर. त्या गाळामध्ये बरेचसे किडे पण वाहून आले, बरेचसे मासे पण वाहून आले, बऱ्याचशा वनस्पती देखील वाहून आल्या. याचाच अर्थ काय, त्या सगळे याच्यातच साचलेले आहेत, बरोबर. म्हणजेच काय, गाळाच्या खडकामध्ये आपल्याला जीवाश्म आढळतात. हा जर खडक आपण फोडला ना तर बऱ्याच वेळा याच्यातून काही वनस्पतींची मुळे म्हणा, म्हणजे जे मेलेली मुळे असतील वनस्पतींची मुळे म्हणा किंवा एखाद्या मासाचं हाडं म्हणा किंवा एखाद्या किडे बिडे मेलेले आपल्याला या खडकामध्ये सापडतात, ठीक आहे. हे लक्षात असू द्या, गाळाच्या खडकामध्ये जीवाश्म आढळतात.
आणि या गाळाच्या खडकांमध्ये किंवा या स्तरित खडकांमध्ये, किंवा स्तरित म्हणजे काय, एकमेकांवर स्तर लागले गेले ना, गाळाचे स्तर किंवा थर लागले गेले, त्याच्यामुळे त्याला स्तरित खडक असे म्हणतात. आता याच्यात काय असतं तर जीवाश्मांचे जे स्तर आहेत ना हे एकदम स्पष्ट दिसतात आपल्याला गाळाच्या खडकांमध्ये, हे लक्षात असू द्या. आणि सर्वसाधारणपणे हे जे गाळाचे खडक आहे हे सछिद्र असतात, म्हणजे यांच्यामध्ये पोर्स असतात, छिद्र असतात या गाळाच्या खडकांमध्ये. त्याच्यामुळे हे वजनाला देखील हलके असतात आणि हे ठिसूळ असतात, हे एकदम कडक किंवा टणक नसतात अग्निज खडकांसारखे. याचे उदाहरणं कोणते आहेत तर वाळूचा खडक, चून खडक, पंकाश्म किंवा ज्याला इंग्लिशमध्ये शेल असं म्हणतात, किंवा प्रवाळ, हे गाळाचे खडक आहेत. हे बघा इथे आपल्याला जीवाश्मांची फिगर दिलेली आहे. हे काय आहे तर एका माशाची काहीतरी आपल्याला प्रतिकृती दिसते याच्यात, हे एखाद्या दगडामध्ये वगैरे अडकलेलं असणार आहे. या जीवाश्मांचं कार्बन डेटिंग करून आहे ना आपल्याला हे पण समजतं की हा खडक किती वर्ष जुना आहे. मग याच्या अभ्यासातून आपल्याला त्या वेळेच्या परिस्थितीचा देखील अभ्यास करता येतो, म्हणजे हिस्ट्रीचा देखील अभ्यास करता येतो. इथे त्यांनी आपल्याला इंटरेस्टिंग माहिती दिलेली आहे. राजस्थानमध्ये जयपूर जवळ लाल रंगाचा वाळूचा खडक आढळतो. हा कोणता असणार आहे तर वाळूचा खडक म्हणजे काय, ऑब्व्हियसली गाळाचा खडक असणार आहे. आणि हाच खडक वापरून आहे ना दिल्ली येथील लाल किल्ल्याचं बांधकाम केलं गेलेलं आहे. लाल किल्ला तुम्ही पाहिला असेल, 15 ऑगस्टला आपले पंतप्रधान तिथून झेंडावंदन करतात, तर तोच लाल किल्ला आहे. ते जयपूर जवळ तो जो खडक आढळतो लाल रंगाचा, तिथून त्यांनी तो दगड आणलेला आहे. आता हा थोडासा मऊ असतो, जास्त कडक नसतो, त्याच्यामुळे त्याच्या मऊपणामुळे ना त्याच्यावर नक्षीकाम आपल्याला करणं सोपं जातं, हे लक्षात असू द्या. आता तिसरा प्रकार आपल्याला पाहायचा आहे तो म्हणजे रूपांतरित खडक. नावातच याच्यात रूपांतरित खडक म्हणजे काय, ऑलरेडी एक खडक होता, ठीक आहे, ऑलरेडी एक खडक होता, त्याचं रूपांतर दुसऱ्या याच्यात झालं, म्हणजेच काय झालं, तो पुढचा जो 2 नंबरचा जो बनला त्याचं काय झालं मग रूपांतरित खडक. म्हणजेच काय, थोडक्यात हा जर ए खडक आहे, याच्यावर काहीतरी प्रक्रिया झाली आणि याच्यापासून बी खडक बनला, म्हणजेच हा जो खडक बनलाय ना हा कोणता बनलाय आता, रूपांतरित खडक. हे जेव्हा रूपांतरित खडक बनतात ना, हे जो पहिला त्यांचा मूळ खडक होता किंवा जो आधीचं त्यांचं जे रूप होतं याच्यापेक्षा यांचे जे गुणधर्म आहेत किंवा आकार उकार वगैरे जे पण काही असेल किंवा कडकपणा, सॉफ्टनेस, जे पण काही असेल ते सगळं चेंज होऊन जातं. का, कारण तो रूपांतर, आता त्याला रूपांतर भेटलेलं आहे, बरोबर. थोडक्यात त्याची प्लास्टिक सर्जरी होऊन गेली किंवा त्याचं सगळंच बदललं. आता हे का बरं होतं तर पृथ्वीवर ज्वालामुखीचा जो उद्रेक होतो किंवा ज्या आपल्या जमिनीच्या खाली ज्या भू हालचाली होतात त्या घडत असताना अग्निजन्य व स्तरित जे खडक आहेत, जे पहिले 2 प्रकार आपण पाहिले, त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात दाब निर्माण होतो. आणि तसेच खाली आपल्याला माहिती पृथ्वीच्या आतमध्ये प्रचंड प्रमाणात उष्णता असते, कारण लावारस तिथूनच निघतो. आता एवढा मोठा दाब पण पडलाय प्लस उष्णता पण आहे, याच्यामुळे काय होतं की काही खडकांचं प्राकृतिक स्वरूप व रासायनिक गुणधर्म बदलतात. जे आपण पाहिलं ना त्याचं रंगरूप सगळंच बदलून जातं. त्याच्यामुळे काय होतं तर मूळ खडकांमध्ये जे स्फटिक आहेत त्याचं पुनर्स्फटिकीकरण होतं. हे एवढा अवघड शब्द लक्षात ठेवण्याची गरज नाही तुम्हाला. थोडक्यात असं लक्षात ठेवा की मूळ खडकाचं किंवा जो पहिला खडक आहे त्याचं काहीतरी रूपांतर होऊन जातं, त्यालाच काय म्हणतात तर रूपांतरित खडक असे म्हणतात. आता परत कॉमन सेन्सचा पार्ट आहे, हे इथे आपल्याला मूळ खडक दिलेत आणि त्याचं रूपांतरित पार्ट इथे दिलेला आहे आपल्याला, बरोबर. या रूपांतरित खडकामध्ये जीवाश्म आढळतील का मित्रांनो तर नाही आढळणार. का, आपण पाहिलंय प्रचंड दाब निर्माण होतो याच्यावर, तसेच उष्णतेचा देखील प्रभाव असतो. जिथं उष्णता आली तिथं सगळं संपलं, म्हणजे त्याच्या आतमध्ये जे पण जीवाश्म असतील त्याचं तर राखच होऊन जाणार आहे, बरोबर. त्याच्यामुळे रूपांतरित खडकांमध्ये जीवाश्म आढळत नाहीत, लक्षात असू द्या. जीवाश्म फक्त कशात आढळत आहेत तर गाळाचा खडक किंवा स्तरित खडकांमध्येच जीवाश्म आढळत आहेत, ना अग्निज खडकामध्ये आढळत आहेत ना रूपांतरित खडकामध्ये आढळत आहेत. इथे आता आपल्याला प्रकार दिलेले आहेत. ग्रॅनाइट पासून काय कोणता बनलाय, नीस. त्यानंतर बेसाल्ट पासून काय बनलाय, अँफिबोलाइट. चून खडकापासून बनलाय संगमरवर, जे ताजमहल जे बनवलेलं आहे ना संगमरवर, ते चून खडकाचं पहिलं रूप होतं, त्या चून खडकावर प्रक्रिया होऊन रूपांतरित खडक कोणता त्याचा, संगमरवर. कोळशापासून बनतो हिरा, वाळूच्या खडकापासून बनतं क्वार्ट्झाइट, शेल पासून काय बनतंय तर स्लेट बनतंय. हे बघा इथे त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे, दगडी कोळशावर प्रचंड दाब पडल्याने तसेच अतिउष्णतेमुळे त्याचे रूपांतरण होते. या कोळशाचे रूपांतरण हिऱ्यामध्ये झाल्यावर त्याची किंमत वाढते, बरोबर. दगडी कोळसा आपण जाळण्यासाठी वापरतो, तसेच हिरा हा जो आहे आपण दागिना म्हणून वापरतो. कोळशाला काही किंमत नाही पण हिऱ्याला किती प्रचंड किंमत आहे. हेच उदाहरण सगळीकडे लागू होतं. जोपर्यंत तुमच्यावर प्रेशर नसतं तोपर्यंत तुम्हाला किंमत पण नसती. ज्यावेळेस प्रेशरमध्ये राहून तुम्ही अभ्यास करता, चांगले मार्क मिळवता, त्याच्यानंतर तुमची किंमत वाढती, बरोबर.
जर तुम्ही चांगला अभ्यास केला तर तुम्हाला चांगले मार्क पडतील, तुमची किंमत तेवढी जास्त वाढेल. हे जेव्हा कॉलेजची मुलं चांगला अभ्यास करून चांगली नोकरी मिळवतात त्यावेळेस त्यांची किंमत वाढलेली असते, तेवढा जास्त त्यांना पगार मिळतो. त्याच्यामुळं जेवढं प्रेशर तुम्ही हँडल करणार तेवढी जास्त तुमची किंमत वाढलेली असती. आग्र्याचा जो ताजमहल आहे हा संगमरवरांनी बनलेला आहे, आपल्याला माहितीच आहे. हा जो संगमरवर दगड आहे ना, हा कुठून आणला होता माहिती का? तर राजस्थान राज्यात मकराना नावाचं ठिकाणी तिथल्या खाणीतून तो संगमरवर आणलेला होता. मध्य प्रदेशमध्ये भेडा घाट येथे नर्मदा नदी वाहती. या नदीच्या आसपास जो दगड आहे ना त्याचं पण संगमरवरमध्ये रूपांतर झालेलं आहे आता. तर इथून जर तुम्ही कधी बोटीने प्रवास करत असाल ना, त्या संगमरवरावर जेव्हा ऊन पडतं, सूर्यप्रकाश पडतो ना, त्यावेळेस ते खूप छान पद्धतीने तो जो घाट आहे तो चमकतो. इथे आपल्याला महाराष्ट्रामध्ये कोणते खडक सापडतात याची डायग्राम दिलेली आहे. जे वरचा पिवळा पार्ट आहे इथं कोणता खडक सापडतोय आपल्याला? तर स्तरित खडक सापडतोय. जो खालचा हा लाल पार्ट आहे इथे कोणता खडक आहे? तर जांबा खडक आहे. बरोबर, कुठे? सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये. आणि जो पूर्वेचा पार्ट आहे इथे कोणता खडक आढळतोय आपल्याला? तर ग्रॅनाइट खडक आढळतोय. बाकीचा सगळा जो महाराष्ट्र आहे इथे कोणता खडक आहे मित्रांनो? तर तो आहे बेसाल्ट. ठीक आहे, म्हणजेच काय, महाराष्ट्र हा मॅक्सिमम बेसाल्ट खडकांनीच बनलेला आहे. आता बेसाल्टला एवढी किंमत नाही आहे, त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये खाणीकाम हे फक्त कुठं चालणार आहे? तर पूर्व भागात आणि सिंधुदुर्गच्या साईडला. इथे आपल्याला त्यांनी जांबा खडक दाखवलेला आहे बघा, जो सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये आढळतो. तर हा चॅप्टर होता आपला मित्रांनो. एकदा क्विक रिव्हिजन पाहू. खडकांचे किती प्रकार आहेत? 3 प्रकार आहेत. कोणते कोणते? अग्निजन्य किंवा अग्निज किंवा मूळ खडक, दुसरा प्रकार गाळाचा किंवा स्तरित खडक, आणि तिसरा प्रकार रूपांतरित खडक. खडकाला दगड, पाषाण, आम्ल, शिला किंवा शिळा असे देखील म्हणतात. हा पॉइंट लक्षात असू द्या. जीवाश्म कशात आढळतात? फक्त आणि फक्त गाळाच्या किंवा स्तरित खडकामध्ये जीवाश्म आढळतात. बरोबर. अग्निजन्य जो खडक आहे हा जड असतो की हलका असतो? तर हा जड असतो. गाळाचा खडक जड असतो की हलका असतो? तर गाळाचा खडक हा हलका असतो. तर हा चॅप्टर होता आपला मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक द्या, एखादी छानशी कमेंट नक्की करून टाका. जर काही क्वेश्चन असेल तेही तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या. आपल्या मित्रांबरोबर नक्की शेअर करा. स्टे कनेक्टेड विथ एम स्टडी. जय हिंद. थँक्यू.